नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे मॅथ स्टँडर्ड 6 याचा 4th लेसन आहे आपला पॅटर्न्स. त्याचा पार्ट 1 आपण बघतो आहे. मित्रांनो, याआधी लेसन नंबर 3 मॅथ्सचा मी आधीच त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याचे टोटल 5 पार्ट्स आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. म्हणजे सगळ्याच तुमच्या कन्सेप्ट तिथे क्लिअर होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पॅटर्न्स पार्ट 1. आता इथे आपण काय शिकणार आहोत या लेसन मध्ये? आपण शिकणार आहोत पॅटर्न्स. आता पॅटर्न्स म्हणजे नेमकं काय? तर पॅटर्न्स म्हणजे इथे आपल्याला शिकावं लागेल की पॅटर्न्स कसं असतं. आता तुम्हाला जर मी असं दिलं की ट्रायंगल दिला, नंतर सर्कल दिलं, पुन्हा ट्रायंगल दिला, सर्कल दिलं, आता मी ट्रायंगल लिहिला, तर याच्यानंतर तुम्हाला म्हटलं की आता इथे तुम्हाला काय लिहायचं आहे, तर तुम्ही बरोबर गेस करू शकता. आता इथे काय येणार? कारण की हा पॅटर्नच बनलेला आहे. एक ट्रायंगल आहे, एक सर्कल आहे, एक ट्रायंगल नंतर सर्कल आहे, मग इथे ट्रायंगल नंतर काय येईल? सर्कल आहे. हा एक काय झाला? पॅटर्न झाला. जर मी आता अल्फाबेट घेतलं, आता एल झालं, देन एम, एन, ओ, देन काय आहे? ओ, देन इथे लिहिलं. तर आता मी तुम्हाला लक्षात आलं की एल नंतर एम येतो, एम नंतर एन येतो, नंतर ओ, देन एल एम एन ओ, देन इथे काय लिहिणार? पी झाला, इथे क्यू झाला. हे काय झालं? आपलं पॅटर्न झाले. आणखीन एक आपण शिकणार आहोत की पॅटर्न्स मध्ये आणखीन काय येऊ शकते. पॅटर्न्स मध्ये आता मी इथे काढलं, फ्लावर्स काढले आणि इथे एक ट्रायंगल काढला, देन आणखीन फ्लावर काढलं, इथे एक ट्रायंगल काढला. आता मी इथे ट्रायंगल नंतर काय येणार आहे तुम्हाला सांगितलं, तर हे काय झालं? हे झालं एक फ्लावर झालं. म्हणजे हे काय झालं? पॅटर्न झालं. आता मी तुम्हाला म्हटलं की 4 आहे, देन 4, 5, देन 6, 7 असे नंबर्स लिहिले. नंतर इथे तुम्हाला म्हटलं की 7 नंतर काय येतं, तर तुम्ही पटकन सांगू शकता की 7 नंतर 8 येतं, 9 येतं. म्हणजे हे सगळे काय झाले? पॅटर्न्स झाले. आता तुम्हाला पॅटर्न्स म्हणजे नेमकं काय हे लक्षात आलं असेल. आता आपण याच्यामध्ये पॅटर्न्स मध्येच एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत की इव्हन नंबर अँड ऑड नंबर. इव्हन नंबर्स. आधी इव्हन नंबर्स म्हणजे काय हे आधी आपण लक्षात घेऊया. इव्हन नंबर्स म्हणजे काय असतं नेमकं? तर इव्हन नंबर्स म्हणजे काय की जे नंबर्स असतात 0, 2, 4, 6 अँड 8 असे जे नंबर्स येतात त्याला आपण इव्हन नंबर्स असं म्हणू. तर आता 0, 2, 4, 6, 8 आता हे आपण बघितलं. तर आता आपल्याला 1 to 4 100 पर्यंत आपण असे नंबर लिहिले. तर आता आपल्याला लक्षात आलं की 2 हा काय झाला? एक काय झाला? एक इव्हन नंबर झाला. देन 4 इथे पण इव्हन नंबर झाला. देन 6 हा इव्हन नंबर. 8 आता इथे तुम्ही म्हणाल की 10 आहे, पण लास्ट मध्ये काय आहे? 0 आहे. म्हणजेच इव्हन नंबर्स कुठून येतात? 0, 2, 4, 6, 8. आता हे लक्षातच ठेवायचं की जेव्हा तुम्हाला इव्हन नंबर्स म्हटले की तुम्हाला पटकन क्लिक झालं पाहिजे की कुठले नंबर्स येतात? 0, 2, 4, 6, 8 हे सगळे कशामध्ये येतात? इव्हन नंबर्स मध्ये येतात. मग आता 10च्या लास्ट मध्ये काय आहे? 0 आहे, म्हणून हा काय झाला? इव्हन नंबर झाला. मग आता 11 नंतर आपण 12 आहे, तर लास्ट मध्ये 2 आहे, म्हणजेच हा काय झाला? इव्हन नंबर झाला. देन 14 कारण की लास्ट मध्ये 4 आहे, आपला रूलच आहे की 0, 2, 4, 6, 8 हे ज्याच्यामध्ये येतील ते इव्हन नंबर झाले. मग हा 14, देन 16, 18, 20, देन 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38 अँड 40. म्हणजेच या सगळ्यांच्या नंबर्सच्या शेवटी तुम्हाला काय दिसतं? इथे 2 दिसते, इथे 4 आहे, इथे 6 आहे, 8 आहे अँड 0 आहे. म्हणजे आता आपल्याला लक्षात आलं की ज्या नंबर्सच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असेल ते इव्हन नंबर्स. आता याच्यानंतरचा इव्हन नंबर कोणता येईल? तुमचा 10 येणार. नंतर कोणता येईल? 12 येईल, 14 येईल, 16 येणार, देन 18 आहे, 20 आहे. हे सगळे काय झाले? इव्हन नंबर्स झाले. म्हणजेच आता तुम्हाला 0, 4 हे लक्षात ठेवलं की लक्षात होणार इव्हन नंबर्स. म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये समसंख्या असं म्हणतो. समसंख्या म्हणजेच यांना कशाने भाग जातो? समसंख्या या प्रत्येक याला तुम्ही ऑब्झर्व करा. प्रत्येक याला कशाने भाग जातो? जेव्हा आपण भाग दिला तर 2नी भाग जातो. आता इथे 2ला भाग दिला तर बे एक बे, बरोबर. बे दुणे 4, जर 4ला भाग दिला, बे 3 6, बे चौक 8, बे पंच 10, बे सख 12, बे साती 14, बे 8 16, बे 9 18, बे 10 20. आता तुम्ही म्हणाल की मी 30 हा नंबर घेतला, मग आता याला 2नी भाग जातो का? तर बे एक बे, आता इथे घेतला 1 आणि बे पंच 10, म्हणजेच 15 दुणे 15
दोन्ही 30 होतात, म्हणजेच दोन्ही याला भाग जातो. आता मी घेतला 58 हा नंबर घेतला आणि त्याला मी जर 2 नी डिवाइड केलं तर माझा नंबर डिवायडेशन काय येणार 2 म्हणजे बे 4 आणि खाली राहिला 1 आणि 9 18. म्हणजेच आता आपल्याला लक्षात आलं की ज्या संख्यांना 2 नी डिवाइड होते त्या संख्यांना आपण समसंख्या असं म्हणतो. आणि समसंख्या कोणती 0 2 4 6 8 10. इव्हन नंबर्स म्हणजे काय ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आलेली असेल. आधी आपण काय शिकलो इथे पॅटर्न्स म्हणजे काय. आता पॅटर्न्स मध्ये पण इव्हन नंबर्स आणि ऑड नंबर्स. आता इव्हन नंबर ही कन्सेप्ट क्लिअर झाली. आता इथे आपण शिकणार आहोत ऑड नंबर्स. आता ऑड नंबर्स यालाच काय म्हटलं जातं विषम संख्या. आता विषम संख्या म्हणजे काय. विषम संख्या म्हणजेच आता समसंख्या आपल्याला लक्षात आलं की 0 2 4 6 8 हे नंबर्स आले. आता त्याला सोडून दिले तर आपल्याला कोणते नंबर्स मिळणार आहे. आता 1 झाला. आता इथे आपण रेड याने करणार 3 देन 5 7 देन 9 11 13 15 17 19 21 23 25 27 29 31 33 35 37 39. आता हे झाले ऑड नंबर्स. म्हणजेच आता आपल्याला लक्षात आलं की ऑड नंबर्स म्हणजे काय तर इव्हन नंबर्सला सोडून जे बाकीचे नंबर्स आहेत त्याला ऑड नंबर्स येऊ. आता ऑड नंबर्स मध्ये कोणते येतात 1. आता 2 येणार का नाही. आता याच्यामध्ये काय येणार आहे 3 5 3 5 7 9 देन आता 11 म्हटला तर लास्ट मध्ये 11 आहे 13. बघा लास्ट मध्ये 3 आपल्याला तेच रिपीट होत आहेत. देन 15 लास्ट मध्ये 5 देन 17 लास्ट मध्ये 7 आहे 19 आहे. हे आपल्याला लक्षात आलं. ऑड म्हणजेच विषम संख्या. आता आपल्याला समसंख्या कोणती आणि विषम संख्या कोणती हे लक्षात आलं. आता तुम्हाला विचारलं की हाऊ मेनी टोटल्स नंबर्स आर इव्हन नंबर्स इन बिटवीन 1 to 100. मग आता 1 to 100 मध्ये इव्हन नंबर्स किती आहे तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर त्यांची संख्या किती आहे 50 आहे. 1 to 100 मध्ये इव्हन नंबर्स किती आहे तर 50 आहे. आणि जर आपल्याला म्हटलं की 1 to 100 मध्ये ऑड नंबर्स किती आहे तर आपल्याला सांगता आलं पाहिजे किती आहे ते पण सुद्धा आहे 50. म्हणजेच आता कॅल्क्युलेशन केलं जर 50 नंबर्स इव्हन आहे आणि 50 नंबर्स ऑड आहे तर इव्हन नंबर म्हणजे काय ऑड नंबर म्हणजे काय ही कन्सेप्ट आता तुम्हाला क्लिअर झालेली असेल अशी मला आशा आहे. आणि याच्यावरचे आता एक ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट करणार आहोत. मग आता इथे फिल इन द ब्लँक्स कंप्लीट द फॉलोइंग टेबल आपल्याला करायचं आहे. इव्हन नंबर आता आपल्याला दिलेले आहे तर इव्हन नंबर आपल्याला लक्षात आले की कोणते आहे 2 4 6 देन 8 0. देन आता याच्यानंतर काय येणार 0 म्हणजेच आता इथे 10 नंबर येणार आहे 10 आणि नंतर मग 12 14 16 18 20 असे किती येतील तर इनफायनाईट येऊ शकतात. पण ज्याला 2 नी डिवाइड होईल असे नंबर्स म्हणजेच काय इव्हन नंबर. आता ऑड नंबर म्हणजे काय 1 3 5 देन 7 9 11 13 देन कोणते येणार 15 17 19 19 नंतर 21. आता हे काय झाले हे इनफायनाईट झाले. म्हणजेच इव्हन नंबर काय इव्हन नंबर्स म्हणजेच ज्याला 2 ने डिवाइड होतो. इव्हन नंबर्स कोणते हे लक्षात ठेवायचं 0 2 4 6 8 हे नंबर्स लक्षात ठेवायचं. जेव्हा आपल्याला तुम्ही आता स्कॉलरशिप नवोदय यासारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देतात तेव्हा तुम्हाला विचारलं जातं की इव्हन नंबर्स म्हणजे काय तर तुम्हाला पटकन क्लिक झालं पाहिजे की 0 2 4 6 8 म्हणजेच इव्हन नंबर. अँड ऑड नंबर्स म्हणजे काय ऑड नंबर्स आणि मध्ये 1 3 5 7 9 हे नंबर्स येतात तेव्हा ऑड नंबर्स असतात. इव्हन नंबर्स मध्ये आपण कशाने डिवाइड केलं की 2 ने डिवाइड केलं की आपल्याला डिवाइड केलं तर आन्सर किती येते 0 येते. हे झाले इव्हन नंबर्स. आणि ऑड नंबर आता याची कॅल्क्युलेशन करून आपण त्याच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या आपण पुन्हा क्लिअरच करणार आहोत. तर इव्हन नंबर काय ऑड नंबर म्हणजे काय हे तुम्हाला कळलं की नाही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. इथे एक नवीन कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. प्राईम नंबर म्हणजे काय आणि कंपोजिट नंबर्स म्हणजे काय. आता प्राईम नंबर्सला आपण मूळ संख्या असं म्हटलं जातं मराठीमध्ये आणि याला काय म्हटलं जातं कंपोजिटला संयुक्त संख्या असं म्हटलं जातं. आता मूळ संख्या म्हणजे कोणती
मूळ संख्या म्हणजे नेमकं कोणतं? तर आता 1 ला सोडून आता कोणत्या मूळ संख्या आपण म्हणणार की जी अशी संख्या की जी फक्त एक आणि त्याच संख्येच्या टेबलमध्ये येणार. आता आपण पाडे नाही का शिकले, टेबल शिकलेलो आहे, 2 चा टेबल, 3 चा टेबल, बरोबर. मग आता 1 आणि त्या टेबलमध्ये जे नंबर्स येतात त्याला प्राईम नंबर्स म्हणजेच त्याला मूळ संख्या असं म्हणतात. आता 1 ला सोडून देऊ, 1 ही काय झाली, 1 ही झाली नैसर्गिक संख्या झाली, म्हणून नैसर्गिक संख्या येते आणि याच्यामध्ये समावेश होत नाही. पण आता जर 2 ला घेतलं तर 2 ला आपण घेतलं तर ही 1 आणि 2च्याच टेबलमध्ये 2 येतो, म्हणजे 3 नंतर कुठे येतो का, नाही, म्हणून याला काय म्हणलो आपण, प्राईम नंबर असं म्हणू. आणि नंतर आता 3 घेतलं तर 3 बरोबर कोणता आहे, तर 3 म्हणजे 1 आहे आणि 3 आहे, म्हणून हा काय झाला, प्राईम नंबर झाला. पण आता कंपोजिट नंबर म्हणजे काय, एकापेक्षा म्हणजे 2 पेक्षा जास्त टेबलमध्ये जे नंबर्स येत असतील त्याला कंपोजिट नंबर्स म्हणू. आता 4 म्हणजेच 1 मध्ये पण येतो, देन 2च्या टेबलमध्ये पण येतो, 4च्या टेबलमध्ये पण, म्हणून हा काय झाला, कंपोजिट नंबर झाला, म्हणजे संयुक्त संख्या झाली. म्हणजेच 1 आणि 1 2 होतात, 2 आणि 2 4 होतात, म्हणजेच ही कंपोजिट नंबर झाले. देन 5 ही काय झाली, नैसर्गिक प्राईम नंबर झाला, म्हणजे 1 आणि 5च्याच टेबलमध्ये येणार, म्हणून याला काय म्हणू आपण, प्राईम नंबर्स असं म्हणू. देन 6 घेतला आपण तर 6 कशाच्या टेबलमध्ये येते, 1च्या टेबलमध्ये येणार, देन 2च्या टेबलमध्ये 2नी आपण भाग देऊ शकतो, देन 3 दुणे 6, देन 6 या टेबलमध्ये पण येतो, म्हणून ही याला आपण काय म्हणणार आहे, कंपोजिट नंबर्स असं म्हणू. काय म्हणणार आहे आपण, कंपोजिट नंबर. आता मी 9-10 पर्यंत लिहून दाखवणार आहे तुम्हाला, नंतर तुम्हाला लक्षात येणार आहे. 7 आता कोणत्या टेबलमध्ये येते, 1 आणि 7 या दोनच टेबलमध्ये येणार, म्हणून 7 ही कोणती झाली, तर आता आपण 7 ला काय म्हणू, प्राईम नंबर असं म्हणू. देन काय आहे, 8 नंबर आहे, तर 8 कशामध्ये येतो, 8 1च्या टेबलमध्ये येतो, 2च्या येतो, देन 8 याच्यामध्ये येतो, म्हणजेच हा कोणता झाला, कंपोजिट नंबर झाला, हा झाला कंपोजिट नंबर झाला. देन 9 नंबर आहे, आता 9 नंबर आपण घेतला तर 9 नंबर कशामध्ये येणार, 1च्या याच्यामध्ये येणार, देन 3 त्रिक 9 होतं, देन 9च्या टेबलमध्ये पण येतं, म्हणजेच 9 हा काय झाला, कंपोजिट नंबर झालेला आहे. आणि 10 हा काय आहे, 10 सुद्धा कंपोजिट, 10 पण कंपोजिटच होणार, कारण की 1 2 देन 5च्या टेबलमध्ये येतो, देन 10च्या टेबलमध्ये, म्हणजेच हा पण काय झाला, कंपोजिट नंबर आहे. आता तुम्हाला सांगता आलं पाहिजे की प्राईम नंबर्स म्हणजे काय. प्राईम नंबर्स म्हणजेच की ज्या टेबलमध्ये फक्त तो नंबर्स आणि त्याच्याशी एक आणि त्याच टेबलमध्ये जो नंबर येतो त्याला आपण प्राईम नंबर असं म्हणतो. आणि कंपोजिट म्हणजेच काय आहे, 2 पेक्षा जास्त टेबल्समध्ये किंवा 2 पेक्षा जास्त त्याची ॲडिशन किंवा डिव्हायडेशन होत असेल तेव्हा त्याला आपण संयुक्त संख्या म्हणजेच कंपोजिट नंबर म्हणतो. पण 1 त्याच्यामध्ये येत नाही, 1 हा ऑप्शन आहे, 1 ला काय म्हटलं जातं, नैसर्गिक संख्या असं म्हटलं जातं. जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स होते ना, जेव्हा स्कॉलरशिप नवोदय यासारख्या तुम्ही एक्झाम्स देता तेव्हा विचारलं जातं की 1 to 100 पर्यंत टोटल किती प्राईम नंबर्स आहे, तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि ते आपण आता इथे फाइंड आउट करणार आहोत. तर आता इथे बघा, 1 हा प्राईम नंबर नाही आहे, आताच आपण बघितलं 1 काय आहे, नॅचरल नंबर आहे, म्हणून 1 2 आहे, देन 3 आहे, 5 आहे अँड 7 आहे, म्हणजेच इथे किती आले, 4 आले आहेत. देन 11 हा काय आहे, प्राईम नंबर आहे, 13, देन 17 आणि 19, इथे किती आहे, 4 आहे. देन आता आपल्याला 21, आपण 21 नाही काउंट करू शकत कारण की काय आहे, 3 असं ते 21 येते. 23 हा आहे एक नंबर, 23, देन 25, 27 येतो टेबलमध्ये, देन 29 हे किती आहे, हा पण एक प्राईम नंबर आहे, हे 2 झाले. देन 31 आहे, प्राईम नंबर आहे, 31 आहे. देन 33 येईल का, नाही, कारण की 11 त्रिक 33 होते. देन 37 कोणत्या टेबलमध्ये येते का, नाही, म्हणून मग 37 हा काय आहे, 37 हा सुद्धा प्राईम नंबर आहे. देन 41 मध्ये बघा, आता 41 कोणत्याच टेबलमध्ये आपल्याला येत नाही. देन 47 हे पण आपल्याला कुठल्याच टेबलमध्ये येत नाही. आणि 43 बघा कुठल्याच टेबलमध्ये आपल्याला दिसत नाही, 47 हा पण नाही आहे, म्हणजे इथे किती झाले, 3 झाले. देन 51 येतात की कारण की 17 त्रिक 51 जेव्हा आपण टेबल म्हणतो तर 3 म्हणजेच 51 त्याच्यामध्ये आपल्याला डिवायडेशन म्हणजे 2 पेक्षा जास्त टेबलमध्ये येतो, म्हणून त्याच्यामध्ये एक आहे 53 कुठल्याच टेबलमध्ये येत नाही. देन आहे 59, म्हणजेच इथे किती झाले, 2 झाले.
देन 61 कुठल्याच टेबलमध्ये येत नाही. 62 हा काय झाला, कंपोजिट नंबर झाला. 63 हा पण कंपोजिट. 64, 65, 66, 69, 67 कोणत्या टेबलमध्ये येतो का, नाही, म्हणून हा पण एक प्राईम नंबर झाला. आणि 71 मध्ये 71 आपल्याला टेबलमध्ये दिसत नाही. देन 72 येतो. 73 हा पण एक कुठल्या टेबलमध्ये येत नाही. आणि 75, 77, 78 येतात. 79 कुठल्या टेबलमध्ये येत नाही. म्हणजेच इथे किती आहे, 3 नंबर. आणि इथे किती आहे, 81 आहे. तर 81 मध्ये आपल्याला किती आहे, 83 कुठल्या टेबलमध्ये येत नाही. आणि दुसरं कोणतं आहे, 89. म्हणजेच हा इथे किती आहे, 2 नंबर. आणि इथे आपण बघणार आहे 97 आपल्याला कुठल्याच टेबलमध्ये येत नाही. जर आपण या सगळ्यांची टोटल केली, ॲडिशन केली, तर किती झाले, 4 आणि 4 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 16, 17, 18, 19 आणि 20 आणि टोटल किती झाले, 25 झाले. म्हणजेच आता आपल्याला सांगता आलं पाहिजे की टोटल प्राईम नंबर्स 1 to 100 पर्यंत, म्हणजेच 1 to 100 हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर देअर, 25 प्राईम नंबर्स आर देअर. आणि हे जे कोणते आहेत ते आपण सर्कल केलेले आहेत ते प्राईम नंबर्स. मग आता कंपोजिट नंबर्स म्हणजे काय, तर जे बाकीचे शिल्लक राहिले तर ते कोणते आहे, कंपोजिट नंबर. मग आता इथे आपल्याला विचारलं की कंपोजिट नंबर किती आहे. आता 1 to 100 मध्ये कंपोजिट नंबर्स हाऊ मेनी कंपोजिट नंबर्स बिटवीन 1 to 100. तर मग आता आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे 25 आपल्याला प्राईम नंबर्स आपल्याला मिळाले. प्राईम नंबर्स हे आहे. टोटल नंबर्स किती आहे, 100. आता त्याच्यामधून 25 मायनस केले, किती आले, 75 आले. पण 75 मधून एक 1 मायनस केला, कारण की 1 हा काय आहे, हा 1 आहे, नॅचरल नंबर आहे, हा नॉर कंपोजिट आहे, न प्राईम नंबर आहे. म्हणजे त्याच्यातून 1 मायनस केला तर म्हणजे 74 आहे. तर आता आपल्याला सांगता आलं पाहिजे की कंपोजिट नंबर्स 1 to 100 मध्ये किती आहे, 74 आहे. तर आता ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेली असेल की प्राईम नंबर्स किती येतात, 25 येतात. आणि कंपोजिट नंबर्स किती येतात, 74. आणि 1 काय आहे, नॅचरल नंबर आहे. आता याच्यावरच बेस एक आपल्या टेक्स्टबुक मधली ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट करणार आहोत. इथे काय, आता इथे आपल्याला आपण आतापर्यंत काय शिकलो की 4 कन्सेप्ट आपण इथे शिकलो की प्राईम नंबर म्हणजेच आता आपण प्राईम नंबर घेतले तर प्राईम नंबर्स बिटवीन किती आहे, बिटवीन 1 to 100 पर्यंत किती आहे, आपण बघितले 25 आहे. देन को नंबर नाही, कंपोजिट नंबर किती आहे, कंपोजिट नंबर्स आहे बिटवीन 1 to 100 किती आहे, 74 आहे. तिसरा नंबर कोणता आहे, 2 काय आहे, इवन नंबर, इवन प्राईम नंबर आहे, इवन प्राईम नंबर आहे. 2 इज इवन प्राईम नंबर आहे. अँड 1 इज काय आहे, नायदर कंपोजिट नंबर अँड neither composite number or prime number. आता हे आपण सगळं डिटेलमध्ये शिकलेलोच आहोत. आता इथे आपल्याला सांगता आलं पाहिजे की प्राईम नंबर्स म्हणजे किती आहे. तर 2, 3, 5, 7 नंतर 7 नंतर काय येतात, 7 नंतर येतो 9 येतो, देन 11 आहे, 13 आहे, देन 17 आहे. हे काय झाले, प्राईम नंबर्स झाले. आणि कंपोजिट नंबर कोणते आहे, 4, 6, 8, 9, देन 9 नंतर आहे 10 आहे, 12 आहे, 13 आहे, 14 आहे आणि 15 आहे. हे याच्यानंतरही तुम्ही लिहू शकता. आपण आताच टेबलमध्ये बघितले. पण एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत, को प्राईम नंबर्स. आता को प्राईम नंबर्स म्हणजे काय, तर आता असा नंबर्स, द नंबर्स, को-प्राईमची डेफिनेशन आहे, द नंबर विच हॅव कॉमन फॅक्टर 1 अँड ओनली 1 इज कॉल्ड द को-प्राईम नंबर्स. आता म्हणजेच काय, असा नंबर आहे, असे 2 नंबर्स आहे की ज्यांचा कॉमन फॅक्टर फक्त 1 राहणार आहे, त्याला को-प्राईम नंबर्स असं म्हणू. आता एक्झाम्पल वरून तुम्हाला लक्षात येईल की आता आपण घेतलेला आहे की सपोज आपण घेतलेला हा एक्झाम्पल घेऊ आपण 5 and 7 आपण एक्झाम्पल घेतला. आता 5 and 7 चे, तर 5चे फॅक्टर्स किती झाले, 1 आणि 5च्या टेबलमध्ये येणार. 7चे फॅक्टर्स किती झाले, 1 आणि 7च्या टेबलमध्ये येणार. मग आता याच्यामधला कॉमन फॅक्टर कोणता झाला, 1 आहे. म्हणजे इथे आपण काय लिहिणार आहे, कॉमन फॅक्टर. आता कॉमन फॅक्टर कोणता आहे, इथे 1 आहे, म्हणून याला को प्राईम नंबर्स असं म्हटलं जातं. म्हणून आपण इथे लिहू 5 and 7 आर को प्राईम नंबर्स. म्हणजेच 5 को प्राईम नंबर्स.
आता दुसरं एक्झाम्पल आपण बघणार आहे 7 आणि 11 घेतलं आपण. मग आता 7 कोणत्या टेबलमध्ये येते? 7 येईल आपल्याला. 7 आता आपण इथेच घेतलेला आहे. आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. आता 11 and 13 घेतलं. 11 and 13 हा घेतला. तर 11 कोणत्या टेबलमध्ये? 1च्या टेबलमध्ये आणि 11च्या टेबलमध्ये. 13 कोणत्या टेबलमध्ये? 1 and 13च्या टेबलमध्ये. मग आता याच्यातला कॉमन फॅक्टर कोणता झाला? हा 1 कॉमन फॅक्टर झाला. म्हणजेच आता इथे कॉमन फॅक्टर कोणता आहे? कॉमन फॅक्टर आहे 1 आहे. कॉमन फॅक्टर कोणता आहे? 1 आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो 11 and 13 आर द काय आहे? आर द को प्राईम नंबर्स. काय आहे? को प्राईम नंबर्स आहे. म्हणजेच आता तुम्हाला लक्षात आलं असेल, डेफिनेशन वरूनच लक्षात येते की जेव्हा आपले दोन नंबर्स आहे आणि त्या दोन नंबर्स मधला फक्त 1 हा त्यांचा कॉमन फॅक्टर असेल तर तेव्हा त्याला आपण को प्राईम नंबर्स असं म्हणतो. आता इथे आपण एक्झाम्पल आणखीन घेणार आहोत म्हणजे तुम्हाला लक्षात होईल ही कन्सेप्ट को प्राईम नंबर्स ही कन्सेप्ट क्लिअर होणार. आता इथे मी घेतलं 2 आणि 8 हे दोन नंबर्स घेतले. सपोज मोठा नंबर घेऊया आपण. 8 आणि 10 आपण दोन घेतले. 8 आणि 10 हे नंबर्स घेतले. आता 8 कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतो? 1च्या येतो, देन 2च्या येतो, 4च्या येतो आणि 8च्या टेबलमध्ये येतो. आता 10 मध्ये काय आहे? 10 हा नंबर घेतला तर 1च्या टेबलमध्ये येतो, 2 टेबलमध्ये येतो, देन 5 and 10. मग आता याच्यामधले कॉमन फॅक्टर्स कोणते आहे? कॉमन फॅक्टर्स कोणते आहे? 1 आहे, देन 2 आहे. हे दोन कॉमन फॅक्टर झाले. म्हणून मग आपल्याला लिहिता येईल की 8 and 10 आर नॉट कॉमन फॅक्ट आर नॉट को प्राईम नंबर्स. आता मी इथे घेतले 17 and 19. मग आता आपल्याला 17 कोणत्या टेबलमध्ये येते? 1 and 17 मध्ये येतो. 19 कोणत्या येतो? 1 and 19 मध्ये येतो. मग आता आपण कॉमन फॅक्टर्स याच्यातला कोणता आहे? कॉमन फॅक्टर आहे आपला ह्याच्यातला आहे फक्त 1 आहे. म्हणून आता आपल्याला मग आता सांगता आलं पाहिजे की 17 and 19 आर द काय आहे? आर को प्राईम नंबर्स. म्हणजेच आता ही तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल की को प्राईम नंबर्स कोणते, म्हणजे ते को प्राईम नंबर्स आहेत की नाही हा क्वेश्चन जर तुम्हाला विचारला तर ते तुम्हाला आन्सर लिहिता आलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. एक आपण नवीन कॉन्सेप्ट शिकणार आहोत, ट्विन प्राईम नंबर्स. कोणते आहे? ट्विन प्राईम नंबर्स. ट्विन प्राईम नंबर्स कोणते आहे? आता ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय? आता आपण इथे समजा 1 to 10 पर्यंत नंबर्स घेतले. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता हे नंबर्स घेतले. आता याच्यातले प्राईम नंबर्स कोणते आहे? and 5 हा नंबर घेतला. तर आता 3 and 5 याच्यामधला डिफरन्स किती आहे? डिफरन्स किती आहे? 2 आहे. म्हणजेच याच्यामधला आता याच्यातले 3 चे फॅक्टर्स किती झाले? 1 and 3 झाला. 5 चे फॅक्टर्स किती झाले? 1 and 5 झाला. आणि याच्यातला कॉमन फॅक्टर कोणता झाला? कॉमन फॅक्टर कोणता आहे? 1 आहे. म्हणजेच काय आहे? 3 and 5 आर काय आहे? ट्विन प्राईम नंबर्स आहे. ट्विन प्राईम नंबर्स आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊ. आता 10 and 19 मी हा सपोज नंबर घेतला. आता याच्यामधला डिफरन्स किती आहे? आता डिफरन्स मला आला आहे 2 डिफरन्स आलेला आहे. 17 चे फॅक्टर्स किती आहे? 1 and 17 झालं. 19 चे फॅक्टर्स किती झाले? 1 and 19 झाले. मग याच्यातला कॉमन फॅक्टर कोणता आहे? कॉमन फॅक्टर आहे कोणता आहे? 1 आहे. म्हणून 17 and 19 आर ट्विन प्राईम नंबर्स. ट्विन प्राईम नंबर्स. आता तुम्हाला लक्षात आलं की ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये डिफरन्स हा कशाचा येतो? फक्त 2चा डिफरन्स येतो. आता 3 आणि 5 याच्यामध्ये 2चा डिफरन्स येतो. 5 आणि 7 याच्यामध्ये 2चा डिफरन्स येतो. आणि आपण बघितलं की 11 and 13 याच्यामध्ये 11 आणि 13 घेतला याच्यामध्ये 2चा डिफरन्स येतो. तर आता टोटल प्राईम नंबर्स किती आहे? तर आपल्या याच्यामध्ये टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे की 1 to 100 पर्यंत टोटल प्राईम नंबर्स किती आहे? तर ते टोटल प्राईम नंबर्स किती आहे? त्याची पेयर्स किती आहे? 8 आहे. आणि ते कोणते कोणते आहे ते आता आपण टेबलमध्ये पाहूया म्हणजे तुम्हाला लक्षात येणार आहे. इथे आपण ट्विन प्राईम नंबर्सच्या पेयर ट्विन प्राईम नंबर्स ट्विन प्राईम नंबर्सच्या मी सांगितलेले आहे की 1 to 100 मध्ये टोटल किती पेयर्स येतात?
टोटल 8 पेअर्स येतात आणि त्या कोणत्या आहेत ते आता आपण फाइंड आउट करणार आहोत. आता प्राईम नंबर्स म्हणजे काय, आता आपण आता शिकलो आहे की प्राईम नंबर्स म्हणजे काय आहे की ज्यांची ऍडिशन म्हणजे फक्त 1 अँड त्या टेबलमध्येच येतात त्याला प्राईम नंबर्स असं म्हणतात. ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे ज्याच्यामधला डिफरन्स हा कितीचा असतो, डिफरन्स हा 2 चा असतो, त्याला आपण काय म्हणू, हा फक्त 2 येतो, अशा जोड्या आपल्याला फाइंड आउट करायच्या. मग आता कोणत्या आहे नंबर्स, आता आपण बघा 1 आणि 2 नाही आहे, मग आता आपल्याला माहिती आहे 3 आहे, 3 अँड 5 ही पहिली पेअर झाली, म्हणजेच आता आपल्याला पहिली पेअर कोणती मिळालेली आहे, 3 आणि 5 ही झाली, कारण की दोघांमधला डिफरन्स किती आहे, 2 चा आहे. देन 5 अँड 7, मग दुसरी कोणती आहे, 5 अँड 7 ही दुसरी पेअर झाली, कारण की 5 आणि 7 मध्ये यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा, 2 चा येतो. देन 9 आपण पकडू शकतो का, 9 3च्या टेबलमध्ये येतात. देन 11 आपण घेतला, 11 अँड 13 तिसरी पेअर आपली कोणती मिळाली आहे, 11 अँड 13 ही तिसरी पेअर झाली. आता चौथी कोणती आहे, 17 अँड 19, बघा 17 कुठल्याच टेबलमध्ये येत नाही आणि 19 सुद्धा कुठल्याच टेबलमध्ये येत नाही, 17 अँड 19 झाली. देन 5th नंबरचं कोणतं आहे, आता 21 येतो, प्रत्येक टेबल 7 त्रिक 21 आपण म्हणतो, 23. देन 23 आणि 25 हा काय आहे, 23 कुठल्या टेबलमध्ये येत नाही पण 25 तर येतो. मग आता काय आहे, 27 सुद्धा नाही आहे. मग आता इथे आपण बघू 29 कुठल्याच टेबलमध्ये येत नाही पण आणि 31, म्हणजे नेक्स्ट आपली 5th नंबरची कोणती आहे, 29 आणि 31 ही नेक्स्ट आपल्याला 5th नंबरची पेअर मिळाली आहे. आता 6th नंबरची पेअर कोणती, आता 33, 11 त्रिक 33 म्हणजे हे पण येत नाही, 35 नाही, 37 नाही. देन 33 त्रिक 39 म्हणजे हा पण 39 नाही येत. देन 41 41 हा कुठल्या टेबलमध्ये येत नाही आणि 43 कुठल्याच टेबलमध्ये येत नाही, म्हणजेच काय आहे, नेक्स्ट पेअर आपली कोणती आहे, 41 आणि 43 आहे. आता 7 नंबरची आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इथे 47, आता 47 येतं टेबलमध्ये आणि देन 51 येतं, 17 त्रिक 51 म्हणजे टेबलमध्ये येतं. देन 53 पण नाही आहे आणि इकडे 57 इथे नाही आहे. मग आता आपल्याला कुठली येणार, आता 61 पण नाही आहे आता आपल्याला, तर आता आपली नेक्स्ट पेअर कोणती आहे, देन 51 52 53 देन 55 11 5 55 आणि 57 येतं टेबलमध्ये, 7 आणि 5 12 म्हणजेच 3च्या टेबलमध्ये येते, म्हणजेच 3ने याला डिवाइड होतं. 59 हा कुठल्या टेबलमध्ये येत नाही, 51 अँड 61 ही नेक्स्ट पेअर आपली झाली, 59 अँड 61 ही नेक्स्ट पेअर झाली. आणि आता आपल्याला फक्त लास्ट पेअर फाइंड आउट करायची आणि ती लास्ट पेअर कोणती आहे, आता 63 येतं, 63 6 आणि 3 9 म्हणजे 3च्या टेबलमध्ये येते. देन 67 म्हणजे 6 आणि 5 13 म्हणजे 67 हे पण येतं टेबलमध्ये. देन 69 ही पेअर जुळणार नाही. आणि आता नेक्स्ट कोणती आहे, 71 आणि 73. आता लास्ट पेअर आपली आहे 71 आणि 73. आता अशा प्रकारे आपण ट्विन प्राईम नंबर्सच्या पेअर्स फाइंड आउट केल्या आणि ट्विन प्राईम नंबर्समध्ये डिफरन्स कितीचा येतो, 2 चा येतो आणि त्याचे फॅक्टर्स किती असतात, फक्त तो नंबर आणि 1 हे त्याचे फॅक्टर्स असतात आणि डिफरन्स 2 चा असतो. मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण इथे थांबूया आणि भेटूया लगेचच याच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत थँक्यू.